तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक शॉक बसणार आहे, याची गॅरंटी मी देतोय. कारण जी माझ्याकडे अपडेट येते तीच म्हणजे एलिमिनेशनची जी न्यूज आहे ती बाहेर पडलेली आहे आणि जो सदस्य घराबाहेर गेला आहे त्याचं नाव ऐकून तुम्हाला शॉक जरूर बसणार आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये जे नॉमिनेट झालेले कंटेस्टंट होते ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत आणि यापैकीच एक असा कंटेस्टंट बाहेर गेलाय तो तुम्हाला बसून शॉक बसणार. पण त्याआधी आपण एकदा फायनल वोटिंग ट्रेंड्स बघूया. तर फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 6वर रेवा होत्या, नंबर 5वर राखी होत्या, नंबर 4वर होत्या अनुश्री, नंबर 3वर होते सागर कारंडे, नंबर 2वर होते राकेश आणि नंबर 1वर राज्य करत होते विशाल कोटिया. तर मित्रांनो, आता इविक्शन अलर्ट येतोय. आता ह्याच्यातून जो पण कंटेस्टंट सेफ झालाय त्याला आपण बाहेर काढू आणि जो बाहेर गेलाय तो शेवट राहील आणि तो जाणार आहे घराच्या बाहेर. तर मित्रांनो, जो पण कंटेस्टंट सेफ आहे त्याला आपण सेफ करत जाणार आहोत. तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, जो कंटेस्टंट पहिला सेफ झाला असेल, तुम्हाला काय वाटतं वोटिंगनुसार कोण होता नंबर 1वर, त्याच्यानुसार झालं असेल की बिग बॉस फेवरेट झाला असेल सेफ? तर मित्रांनो, जो कंटेस्टंट या आठवड्यामध्ये म्हणजे या ज्या 6 जणांमध्ये सेफ झाला आहे तो कंटेस्टंट या आठवड्यामध्ये खूप दिसलेला. त्या कंटेस्टंटचे अनेक वाद झाले, म्हणजे 2 वाद तर प्रामुख्याने झालेत आणि तो कंटेस्टंट म्हणजे राकेश बापट. हा मित्रांनो, राकेश बापट हा सेफ झाला आहे. आता त्याच्यानंतर बोलायचं झालं की दुसरा कंटेस्टंट बिग बॉसने कोणाला सेफ केलं असेल. म्हणजे आता राहिलेच फक्त 5 आणि या 5पैकी झाला आहे एक कंटेस्टंट सेफ. वोटिंगनुसार असेल की कशाप्रमाणे असेल, तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस खेळले असतील का? तर मित्रांनो, जो कंटेस्टंट आता सेफ झाला आहे त्या कंटेस्टंटचं नाव आहे राखी सावंत. तर मित्रांनो, राखी या सेफ झाल्यात. बरेच अंदाज असे लावले गेलेले की राखी या आठवड्यात घराबाहेर जातील, पण तसंच झालेलं नाही आहे. राखी या आठवड्यात पण सेफ आहेत. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर आता ह्याच्या पुढचा कंटेस्टंट कोण सेफ झाला असेल, तुम्हाला काय वाटतं कोण झालं असेल एलिमिनेट, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आता इथून फक्त राहिले 4 जण आणि याच्यापैकी एक कंटेस्टंट 3 कंटेस्टंट होणार आहेत सेफ आणि एक कंटेस्टंट जाणार आहे घराबाहेर. तर मित्रांनो, जो कंटेस्टंट आता सेफ झाला आहे त्या कंटेस्टंटचं नाव आहे अनुश्री माने. हा मित्रांनो, अनुश्री माने सेफ झाले आहेत. आता राहिले फक्त 3 कंटेस्टंट आणि या 3 कंटेस्टंटपैकी होणार आहे एक एलिमिनेशन. मित्रांनो, खरं सांगतोय, जे एलिमिनेशन होणार आहे ते शॉकिंग आहे. यात मात्र काही शंका नाही आहे. कारण जे नाव तुम्ही ऐकणार आहात तो ऐकून तुम्हाला शॉक हा कन्फर्म बसणार आहे. तर मित्रांनो, आता या तिघांमध्ये जो कंटेस्टंट सेफ झाला आहे तो आहे की ती आहे, काय वाटतंय तुम्हाला? तर मित्रांनो, तो कंटेस्टंट आहे या आठवड्याचा कॅप्टन. हा मित्रांनो, रेवा या आठवड्यामध्ये सेफ झालेल्या आहेत. आता सर्वात मोठा शॉक, एकीकडे विशाल, दुसरीकडे सागर कारंडे, 2 स्ट्रॉंग कंटेस्टंट. आणि ह्या आठवडा हा विशालचा खूप खराब गेलेला. तेव्हा विशाल पण जाऊ शकतो आणि सागर कारंडे यांना वोटिंग पण होती, विशालला तर टॉपची वोटिंग होती. तर या दोघांमध्ये कोण गेलं असेल खराबाहेर, काय वाटतंय तुम्हाला? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की विशाल आणि सागर कारंडे यांच्यामध्ये ज्याचं एलिमिनेशन झालं त्या कंटेस्टंटचं नाव आहे सागर कारंडे. हा मित्रांनो, हेच होतं या आठवड्यातलं सर्वात शॉकिंग एलिमिनेशन ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. कारण सागर कारंडे यांना टॉप 3ची वोटिंग होती तरी पण ते इविक्ट झालेत. आता हे कुठपर्यंत फेअर आहे? रेवा यांना का बिग बॉस काटा मेंबर आहे म्हणून पुश करतायत की काय, मला नाही कळते. कारण रेवा यांना कमी वोटिंग होती. राखी पण इविक्ट होऊ शकत होत्या, पण रेवा ह्या इविक्ट झाल्या पाहिजे होत्या. गेल्या आठवड्यात पण असंच झालं. संकेत पाठक एवढा स्ट्रॉंग प्लेअर इविक्ट झाला. तेव्हा काय चाललंय कळत नाही आहे. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6मधून खूप बायस्ड एलिमिनेशन होत आहे. अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.